Yes, please. Okay, sir. Before we was called Uttara Rama. Oh. Uttara Rama. Uttara means north side, north temple, built by King Parakrama Bahu the Great in 12th century. You think about how to make at that time without machinery. People are very smart. First of all, you can see on the rock is not equal. Oh. Other side narrow. The narrow place they built recline in one. The thick place they built cave. Cave is artificial one, man-made one. Pillars also single piece, one piece. Pillars also one piece. Inside Buddha, so beautiful, very soft, very smooth. ही जी समोर आपण मूर्ती पाहतोय ही आहे मोनोलिथिक डिझाईन आहे आणि ही ध्यान अवस्थेत असलेली मूर्ती आहे. गौतम बुद्धांचा चेहरा तुम्ही पाहिलात तर अगदी निर्विकार आहे, शांत मुद्रा आहे आणि ही एका दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे. मूर्तीच्या पाठीमागे तुम्ही पाहाल तर ते तोरण जे आहे ते तोरणसुद्धा कोरण्यात आलेलं आहे. किती मायन्यूट डिटेल आहे याच्यामध्ये. म्हणजे 2000-2500 वर्षापूर्वीसुद्धा आपली कला किती अवगत होती, किती प्रगत होती हे याच्यावरून दिसतं. ही जी मूर्ती आहे ही सुद्धा एका सिंगल दगडामध्ये तिचं कार्विंग केलेलं आहे, बनवलेली आहे आणि आजूबाजूला पण तुम्ही पाहू शकता किती प्रमाणबद्ध ही मूर्ती बनवलेली आहे. ही सुद्धा ध्यान मुद्रा आहे. तर ही जी साईट किंवा हे जे स्थळ आहे हे याचं जे बनवण्यासाठी जो खर्च येतो त्याच्यासाठी ज्यांनी धम्मदान दिलेलं असतं, ज्यांनी दान दिलेलं असतं त्याच्याबद्दलचं एन्क्रिप्शन इथे आहे. तिथे त्याचं वर्णन केलेलं असतं, कोणत्या राजाने किंवा कोणी हे दान दिलेलं आहे त्याचं. हे बरंच आता या दगडाची झीज झालेली आहे. थोडं थोडं याच्यामध्ये दिलं. हे सिंहली भाषा आहे. संपूर्ण जगामध्ये एकमेव अशी असलेली ही मूर्ती आहे. ही मूर्ती सर्व दुःख्यंती मुद्रा अशी मुद्रा असलेली ही मूर्ती आहे. जगामधली एकमेव. ही फक्त श्रीलंकेमध्ये आहे आणि जगामध्ये परमनंट असं काहीच नसतं. जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे आणि कारणाचं निवारणसुद्धा करता येतं. तर अशी ही मुद्रा आहे आणि त्याच्याच बाजूला ही रिक्लाइन बुद्धा
बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे आणि ते दर्शवण्याचं ही मुद्रा आहे. ह्या ज्या बाउंड्रीज तुम्हाला दिसतात ना, ह्या पूर्वीच्या काळामध्ये पूर्ण असे बंदिस्त होत्या. पूर्ण तो जो टॉप आहे त्या टॉपपर्यंत ही जी बाउंड्री आहे अशी भिंत होती आणि या भिंतीमध्ये ह्या मूर्त्या होत्या. पण आता कसं आहे, त्या भिंतींची पडझड झालेली आहे आणि जी मेन मूर्ती आहे ती फक्त आता उभी आहे. त्यामुळे त्याला संरक्षण करण्यासाठी वरती ते रूफ बांधलेलं आहे. गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण दर्शवणारी ही मूर्ती आहे. तुम्ही जर या मूर्तीचा हात बघितलात तर जेव्हा महापरिनिर्वाण होतं तेव्हा डोक्यापासून थोडासा विलग झालेला हा हात असतो. आणि दुसरं म्हणजे हे बुद्धांचं जे पोटाची जागा आहे ती थोडी आत गेलेली असते. आणि सर्वात सूचक असं जे आहे हे 2 अंगठे बघा, दोघांमध्ये डिस्टन्स आहे. म्हणजे हा जो वरचा पाय आहे तो थोडासा मागे सरकलेला आहे, म्हणजे बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेल्याचं दर्शक आहे. आणि जेव्हा रिक्लाइन बुद्धा जेव्हा दोन्ही पाय हे एकाच सरळ रेषेमध्ये असतात किंवा एकाच लाईनमध्ये असतात त्यावेळेला त्याचं सूचक असं असतं की बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेलं नाही. ही सुद्धा पूर्ण एकाच दगडामध्ये ती बनवलेली एकमेव मूर्ती आहे, मोनोलिथिक मूर्ती. इथे सुद्धा हे जे बाउंड्री लाईन तुम्हाला दिसते हे पूर्ण असे वरपर्यंत ह्याचं संरक्षण होतं, पण आता त्यांची पडझड झालेली आहे. इथे हे जे निर्माण झालं किंवा जे काम झालं, इकडचा हा पूर्ण जेव्हा दगड खोदण्यात आला किंवा तोडण्यात आला तर त्याचे काही हे या ठिकाणी खुणा आहेत दगड तोडण्याच्या, आणि इथपर्यंत हा दगड तोडला गेलेला आहे. आणि हा जो दगड तोडला गेला त्याचे काही अवशेष इथे आहेत. हे दगड या ठिकाणी वरती जे तोडलेले दगड आहेत ते त्या ठिकाणी टाकण्यात आले. या ठिकाणी मॉनेस्ट्रीचे पण काही अवशेष राहिलेले आहेत. हे जे एंट्री पॉईंट आहेत त्या ठिकाणी बौद्ध भिक्खूंना राहण्याची व्यवस्था केलेली असते. ही मॉनेस्ट्री आहे. तर हा परिसर होता गलविहारचा. आता आपण इथून पुढे लंकातिलके नावाचं बुद्धांचं प्राचीन असं मंदिर आहे ते पाहायला जाणार आहोत. हा संपूर्ण परिसर जो दिसतोय हा मॉनेस्ट्रीचा आणि शैक्षणिक विद्यापीठ होतं. या ठिकाणी नालंदाच्या बरोबरीचं विद्यापीठ होतं असं म्हटलं जातं या ठिकाणी. आणि बौद्ध भिक्खू संघ जो असतो तो या ठिकाणी वास्तव्यास होता. आणि इकडे स्तूप आहे.
हा जो स्तूप तुम्हाला दिसतोय, हा स्तूप जो आहे, इथे वास्तव्यास असणारे जे भदंत होते त्यांचं महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर हा स्तूप बांधलेला आहे. हे सुद्धा स्तूप त्यावेळचे जे सर्वात मोठे भदंत होते त्यांचे रेलिक्स इथे असतील. आणि जे या ठिकाणी युनिव्हर्सिटी होती, तर युनिव्हर्सिटी म्हणजे ज्ञानदानाचं काम होत असायचं आणि त्याच्यामध्ये जे सगळ्यात मोठे मॉन्क होते त्यांचे हे स्तूप बनवण्यात आलेलं आहे. हा सुद्धा स्तूप ओरिजिनल आहे. याच्यामध्ये रिस्टोरेशन वर्क किंवा काहीच केलेलं नाही आहे. काही विटा तिकडच्या निघालेल्या पण दिसतात. आणि याची सिमेट्री बघा, हे जे सर्कल केलेत 1, 2, 3 हे प्रमुख जे सर्कल आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा आणखी सर्कल केलेले आहेत. त्याची ही सिमेट्री एवढी जबरदस्त आहे आणि याचा परीघ बघा केवढा मोठा आहे. हे जे स्तूप आहे याला खिरी विहारा म्हणतात. खिरी विहारा म्हणजे दुधाचा स्तूप आणि अगदी दुधासारखा पांढरा शुभ्र असा स्तूप आहे. हा स्तूपसुद्धा ओरिजिनल आहे आणि वरून त्याला जो पांढरा रंग दिलेला आहे तो दिलेला आहे. आणि बाकी तिकडे तुम्ही पाहू शकता ओरिजिनल जे स्ट्रक्चर होतं ते ॲज इट इज आहे. हे सभामंडप आहे आणि सभामंडपाचे पिलर्स जे आहेत ना ते सगळे ॲज इट इज आहेत आणि एका सिमेट्रीमध्ये आहेत. बघा तुम्ही, हा जो पिलर आहे त्याचा मागचा पिलर दिसत नाही आहे, जो पहिला पिलर आहे. म्हणजे एक संघ असे हे पिलर्स उभे केलेले आहेत. आणि याच्यावरती त्या काळी मंडप म्हणजे याच्यावरती छप्पर होतं, त्यामुळे याला मंडप असं म्हणतात. आणि इथे छोटासा बोर्डसुद्धा लावलेला आहे. अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे, त्याला लंकतिलक इमेज हाऊस म्हणतात. इथे कधी काही बुद्धांची, सम्यक संबुद्धांची 40 फुटांपेक्षाही मोठी मूर्ती होती, शिल्प आहे. आणि ते आता आपण पाहत आहोत की हे एवढी मोठी मूर्ती आहे. तर इथे कधी काही बुद्धांची एवढी मोठी मूर्ती होती. आज ती मात्र नष्ट झालेली आहे. तिचे दोन्ही हात तुटलेले आहेत, चेहरा भग्न झालेला आहे आणि फक्त आता काही शारीरिक अवशेष त्याचे शिल्लक आहेत. तर हिचं म्हणजे प्रभाव जो आहे या शिल्पाचा आपल्याला थायलंडमधल्या सुखोथाईमध्ये पाहायला मिळतं. सुखोथाईमध्ये एवढं मोठं शिल्प आहे, इमेज हाऊस आहे, ते आपल्याला बघायला मिळतं. आणि असे शिल्प आपल्याला आपल्या मुंबईच्या कानेरी लेणीच्या परिसरामध्ये पोर्चमध्ये पाहायला मिळतं. तर ही आहे लंकातिलकेमधले बुद्धांची मूर्ती. इथे जे यक्ष असतात ते बरेचसे इथे मिसिंग आहेत. आणि हे जे रिप्रेझेंटेशन आहे हे
पेटल्स आहेत कमळाच्या आकाराचे, आणि हे जो बेस आहे हे कमळाच्या आकाराचा बनवलेला आहे, आणि ही संपूर्ण 40 फुटापेक्षा जास्त मोठी अशी मूर्ती आहे. त्या काळी इथे छप्पर सुद्धा होतं, आणि हे टोटल याची जी उंची आहे ही 60 फुटापेक्षा जास्त आहे. आणि पावसा पाण्यामध्ये जेव्हा पाणी वगैरे यायचं, पावसाच्या पाण्याचं ड्रेनेज सिस्टम त्यावेळेला सुद्धा बघा कशी केलेली होती. हे इथून पाण्याला जाण्यासाठी जागा आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूला वरच्या मजल्यावरती जाण्यासाठीची व्यवस्था आहे. ते या पायऱ्या खोदलेल्या आहेत, आणि ही जी जागा दिसते हॉलो, त्याच्यामध्ये हे जे आधाराला लागतात ते पिलर्स इथे होते. त्यातला हा एक पिलर अजूनही तग धरून उभा आहे. हा बघा, हा पिलर अजूनही तग धरून उभा आहे. आणि इथे सुद्धा पायऱ्या आहेत वर जायला. इकडून अशा त्या कंटिन्यू गेल्या वरती जाण्यासाठी. बहुमजली इमारत होती ही. आणि हे बघा, ह्या विटा हे किती बारीक आहेत. म्हणजे हे एक फक्त 1.5 इंच आणि 1.5 बाय 2.5 इंचाची ही एक वीट आहे. आणि ही बसवताना बघा इथे हे असा हा कर्व आहे. मग किती बारीक काम केलेलं आहे बघा. इथे हा दुसरा कर्व आहे आतून, हा बाहेरचा कर्व आहे, आणि हा आतून कर्व आहे, आणि त्यालाच संगत म्हणून इथे हा दुसरा कर्व आहे. आणि ही दोन्ही बाजूनी ही अशी बाहेरचा कर्व असलेली ही वीट आहे. हे बघा, आतलं हे प्लास्टर आतलं बरंच निघून गेलंय. आणि ही वास्तू सुद्धा 2000 वर्षापासून ही वास्तू अशीच आहे. हिचं सुद्धा रिस्टोरेशन वगैरे काहीच नाही झालेलं. ज्या अवस्थेत ती होती त्याच अवस्थेत ही आहे. गौतम बुद्धांचं जे हे शरीर आहे ते शरीर फक्त शाबूत आहेत, त्याचे हात तुटलेले आहेत, आणि वरचं मानसुद्धा, मानेचा जो भाग आहे चेहरा, तो सुद्धा तुटून पडलेला आहे. इसवी सन पूर्व 12व्या शतकात पराक्रम बाहू या राजाने हे शिल्प बनवलेलं आहे.